अमोल सरांच्या हस्ते, अमोल जोशी यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे. छत्रपतींना जय. एक डॉक्टर डेच्या निमित्ताने आणि ढवळे सरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण ब्लड कॅम्पचे नियोजन केलेलं आहे. सरांचा वाढदिवस आपल्याला या ठिकाणी लिहिलेलं पाहायला मिळते. हॅपी बर्थडे सर. आणि देव माणूस आधारस्तंभ, खरंच ज्यांनी सर्वांना आधार दिलाय ते आमचे प्रेरणास्थान. इथे श्रीवर्धनला येऊन 30 वर्ष झाली त्यांना. ते आल्यापासून हॉस्पिटलचे असे चढती कमान होत गेली. आणि मुलामुलींना कराटेंचं प्रशिक्षण देत असतात ते शैलेशजी ठाकूर. या ठिकाणी त्यांनी पहिला नंबर मारलेला आहे बघा. नव्या शतकाचा नवा नारा, वाढदिवसाला रक्तदान करा. रक्तदान करण्यासाठी कुठला विशेष दिवस तर नसायला पाहिजे. रक्तदान करणे तर चांगलंच आहे. आणि अरफाज आणि कतारवरून आलेत बघा. आपल्या या ग्रामीण भागामध्ये त्यांनी 30 ते 35 वर्ष रुग्णांची सेवा केलेली आहे. आणि आता सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा ते अर्ध्या रात्री कुठला एखादा अडचणीचा रुग्ण आला तर ते धावून येतात. रक्तदान पहिल्यांदाच करणार आहात. काय कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. पहिल्यांदा आहे, बघू आता. मला तर वाटते प्रत्येकाने रक्तदान करायला पाहिजे. बघा 30 वेळा रक्तदान केले पण यांची बॉडी बघा काही कमी झालेली आहेत का? नाही. मी आणि माझे मित्र आणि मी स्वतः असेच आम्ही एकमेकावर प्रेम करू अशीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आज माझं सुद्धा भाग्य आहे की आज मी रक्तदान केलेलं आहे. रक्तदान तर करतो पण माझं भाग्य आहे की आमचे श्रीवर्धनकर सगळेजण आहेत आणि आमचे पोलीस ठाण्याचे जे निरीक्षक आहेत उत्तमजी रिकामे यांच्या हस्ते आणि सरांच्या हस्ते मी सुद्धा सर्टिफिकेट स्वीकारणार आहे. नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आज सोनियाचा दिन आहे. आज 1 जुलै, आज राष्ट्रीय डॉक्टर दिन आणि याचंच औचित्य साधून आपण आलेलो आहोत आपल्या श्रीवर्धनच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आलेलो आहोत. आणि या ठिकाणी आपलं शिवतेज मित्रमंडळ आणि उपजिल्हा रुग्णालय यांच्या विद्यमानाने आणि आमचे प्रेरणास्थान असलेले सगळे जिल्ह्याचे देव माणूस आधारस्तंभ असलेले आणि आपल्या सर्वांचे लाडके असलेले माननीय श्री डॉक्टर मधुकर सर ढवळे यांचं वाढदिवस, तेच औचित्य साधून आज भव्य रक्तदान शिबिर आपल्या या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आयोजित केलेलं आहे आणि आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण लहानपणापासून ऐकतोय रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, पण काही जण रक्तदान करताना घाबरतात. बघा आमच्या श्रीवर्धनकर मध्ये पुरुष वर्गच नाही तर महिला वर्गांमध्ये सुद्धा कुठेही कमतरता नसते. महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे रक्तदान करताना. आणि सगळं आपल्याला आपल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. संपूर्ण तालुक्यातून श्रीवर्धनकर तर येणार आहेत पण आमचे प्रेरणास्थान असलेले ढवळे सर यांना शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. डॉक्टर्स डे असल्यामुळे सर्व सिनियर डॉक्टर सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. रक्तदाते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला बनवून राहा आणि असेच श्रीवर्धनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. आणि अजून एक सांगायचं म्हटलं, शिवतेज मित्रमंडळाचे आणि सर्वांचे लाडके असलेले शिवतेज मित्रमंडळाचे अध्यक्ष आपले काशीनाथ दादा गुरव यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर असं एक व्यक्तिमत्व आहे. ते रात्री अपरात्री कधीही फोन करा ते आपल्याला हजर असतात. असे काशीनाथ दादा गुरव यांना सुद्धा आपण मिळणार आहोत. चला तर वेळ न दवडता आपल्या या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आज भव्य रक्तदान शिबिर आहे, तेच आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला तर आपल्या व्हिडिओला तुम्ही बनवून राहा. शिवतेज मित्रमंडळ व उपजिल्हा रुग्णालय यांच्या विद्यमानाने आपल्या श्रीवर्धनच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये भव्य रक्तदान शिबिर आहे. आपण श्रीवर्धनच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आलेलो आहोत आणि आज डॉक्टर्स डे सुद्धा आहे, राष्ट्रीय डॉक्टर्स दिन आहे आज. आणि आमच्या सगळ्यांचे प्रेरणास्थान श्रीवर्धनचे जे नामांकित डॉक्टर आहेत माननीय श्री डॉक्टर मधुकर ढवळे यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे आणि त्याचं औचित्य साधून आपल्या या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आज भव्य रक्तदान शिबिर आहे. चला तर आपण रक्तदान शिबिराच्या ठिकाणी जातोय. आपल्याला श्रीवर्धनचं हे उपजिल्हा रुग्णालय पाहायला मिळतंय पुन्हा एकदा.
पहिल्या मजल्यावर रक्तदान शिबिर आहे. मी मगाशी सांगितलं आपल्याला एक पडद्याआडचं जे व्यक्तिमत्व असतं ते म्हणजे आपलं काशीनाथ दादा. अगदी अपरात्री सुद्धा त्यांना हाक मारा ते सगळ्या रुग्णांसाठी हजर असतात. असे काशीनाथ दादा आपल्याला पाहायला मिळाले. आमचे प्रेरणास्थान असलेले श्री ढवळे सर यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे आणि प्रथम आपण त्या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करू आणि रक्तदान शिबिराला सुरुवात होणार आहे. आपण मागच्या वर्षी सुद्धा या ठिकाणी रक्तदान शिबिराचं खास प्रक्षेपण पाहिलं होतं. या ठिकाणी रक्तदान शिबिराला आता सुरुवात होते. रक्तदान शिबिराला या ठिकाणी विविध मान्यवर तर पाहायला मिळतील, विविध डॉक्टर्स या ठिकाणी आहेत आणि मगाशीच सांगितल्याप्रमाणे आपलं प्रेरणास्थान जे आहे डॉक्टर मधुकर ढवळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचं वाढदिवस आज आहे आणि या औचित्य साधून शिवतेज मित्रमंडळ आणि आपलं उपजिल्हा रुग्णालयामार्फत या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर असणार आहे. रक्तदानासाठी या ठिकाणी हे स्टाफ वर्ग आपल्याला पाहायला मिळतं आहे. पण आता थोड्या वेळातच उद्घाटन सोहळासुद्धा आपल्याला पाहता येईल. माझ्या शेजारीच आमच्या श्रीवर्धनचे ज्येष्ठ पत्रकार विजयदादा गिरीसुद्धा आहेत आणि या ठिकाणी आवर्जून एक सांगतो ते म्हणजे आपल्या अलिबाग जिल्हा रुग्णालयाचे रक्तपेढीचे दीपक सर आहेत. मागच्या वर्षीसुद्धा आपल्याला छान असं मार्गदर्शन त्यांनी केलं होतं. दीपक सर गोसावी आहेत, आमचे सर आहेत आणि या ठिकाणी कौस्तुभ सरसुद्धा आहेत, प्रफुल्ल सर आहेत. सर्व डॉक्टर्स वर्ग या ठिकाणी पाहायला मिळतील, मान्यवर पाहायला मिळतील. उद्घाटन सोहळा आता थोड्या वेळात संपन्न होणार आहे आणि हे भव्य रक्तदान शिबिर आपल्याला पाहता येईल. आपल्या व्हिडिओला तुम्ही बनवून राहा. प्रथम आपले ऑर्थोपेडिक जे आहेत प्रफुल्ल सर यांच्या मार्फत या ठिकाणी पूजन होते. आणि अजून एक नाव घेतो तो म्हणजे आमचे क्लासमेट माझे वर्गमित्र आहेत पहिलीपासून आणि अमोल सर. अमोल सरांच्या हस्ते अमोल जोशी यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे. श्रीवर्धनचे विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. आमचे प्रीतमदादा श्रीवर्धनकर आहेत, वसंतदादा यादव आहेत, आमचे आनंदजी गुरव जे वेळोवेळी आपल्या व्हिडिओजमध्ये असतातच. श्रीवर्धनमध्ये असे सामाजिक कार्य असो जे आनंददादा आणि पडद्याआडचं एक चित्र असतं ते म्हणजे काशीनाथ दादा हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतीलच. छत्रपतींना मानाचा मुद्रा आणि या ठिकाणी दीप प्रज्वलन होणार आहे. विविध सिनियर डॉक्टर्स या ठिकाणी आपण पाहतोयच. आपण लहानपणापासून ऐकतोय की रक्तदान हे श्रेष्ठदान आहे, पण आज ही काळाची गरज आहे की रक्तदान केलं जातं. मागच्या वर्षीसुद्धा गोसावी सरांनी छान असं मार्गदर्शन आपल्याला केलं होतं की काही जण रक्तदान करताना म्हणजे रक्त देताना घाबरतात. घाबरू नये, रक्तदान केल्याने भरपूर फायदे आहेत आपल्याला. ते सुद्धा आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत थोड्या वेळातच. पण छत्रपतींना मानाचा मुद्रा आणि पुष्पहार या ठिकाणी आज ज्यांचा वाढदिवस आहे आणि आमचं प्रेरणास्थान डॉक्टर श्री मधुकर सर ढवळे यांच्या मार्फत छत्रपतींना जय. रक्तदानाला सुरुवात होणार आहे, पण पहिला नंबर आमच्या श्रीवर्धनचे म्हणजे शिवरुद्र अकॅडमीचे म्हणजे सर्वांना म्हणजे हे सुद्धा प्रेरणा देत असतात आणि मुलामुलींना कराटेंचं प्रशिक्षण देत असतात. ते शैलेशजी ठाकूर या ठिकाणी त्यांनी पहिला नंबर मारलेला आहे बघा. खरंच रक्तदान हे केलं पाहिजे जेणेकरून कुणाचा तरी जीव वाचेल या उद्देशाने तरी रक्तदान केलं जाते. रक्तदानाचे भरपूर फायदे आहेत जे गोसावी सरांकडनं आपण ऐकणारच आहोत. पण त्याआधी रक्तदानाला तर सुरुवात होते, पण
आमचं सर्वांचं श्रीवर्धन तालुक्याचंच नव्हे तर या जिल्ह्याचं प्रेरणास्थान असलेले आणि सर्वांचे तारणार आमचे प्रेरणास्थान डॉक्टर श्री मधुकर ढवळे सर यांचा आज वाढदिवससुद्धा आहे 1 जुलै. शिवतेज मित्रमंडळ आणि उपजिल्हा रुग्णालय यांच्या विद्यमानाने आणि यांच्या वाढदिवसानिमित्ताने इथे केकसुद्धा आलेला आहे. बघा केक आपण पाहतोय. प्रथम आपण केक कटिंग करणार आहोत आणि नंतर या ठिकाणी जो रक्तदान शिबिर आहे याचा पूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहता येईल. आपल्या व्हिडिओला तुम्ही बनवून राहा. चला तर सरांना आपला जीवन परिवारातर्फे शुभेच्छा देऊया. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू डिअर सर. हॅपी बर्थडे टू यू. अच्छा सरांचा वाढदिवस आपल्याला या ठिकाणी लिहिलेलं पाहायला मिळते. हॅपी बर्थडे सर आणि देव माणूस आधारस्तंभ. खरंच ज्यांनी सर्वांना आधार दिलाय ते आमचे प्रेरणास्थान डॉक्टर श्री मधुकर सर ढवळे यांचा आज वाढदिवस. आणि सर्व श्रीवर्धनकर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतातच. आमचे बंटीदादा सुद्धा आलेले आहेत. बंटीदादा बोरकर, विविध डॉक्टर्स, सिनियर डॉक्टर्स पाहायला मिळत आहेत आपल्याला. आणि आज डॉक्टर्स डे म्हणजे राष्ट्रीय डॉक्टर दिन आहे आणि त्याचं औचित्य सुद्धा शिवतेज मित्रमंडळाने साधलेलं आहे. या ठिकाणी सर्व मान्यवर आहेत. आमचे वसंतदादा सुद्धा आहेत. वसंतदादा यादव आहेत आणि प्रीतमदादा श्रीवर्धनकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मी मगाशीच सांगते आपल्याला की जे पडद्याआडचं जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे आमचं काशीनाथ दादा. बघा कधी मध्यरात्री त्यांना हाक मारा पण उभं राहणार आमचं काशीनाथ दादा जे आज आपल्याला पाहायला मिळत आहे. शिवतेज मित्रमंडळाचे जे अध्यक्ष आहेत आणि श्रीवर्धनचे सर्वात जुने डॉक्टर, सिनियर डॉक्टर्स या ठिकाणी आहेत. आणि अमोलचे बाबा ज्यांना VN जोशी म्हणून ओळखलं जातं. खरंच त्यांना भरपूर पुरस्कार आपल्या या श्रीवर्धनमध्ये मिळालेले आहेत. ते सिनियर डॉक्टर्स जोशी सर सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सर या ठिकाणी केक त्यांना भरवणार आहेत. छान आज सोनियाचा दिन आहे. बघा खरंच श्रीवर्धनचे हे सगळे प्रेरणास्थान आहेत. जसे मी मगाशी सांगितलं ढवळे सर आहेत, VN जोशी सर आहेत आणि शिवतेज मित्रमंडळाचे उपाध्यक्ष आहेत विजय भगत. ते सुद्धा आता सरांना केक भरवणार आहेत. चला या ठिकाणी छान असा वाढदिवस साजरा तर झालेला आहे पण आपण पाहतोय ती म्हणजे या ठिकाणी जी गर्दी श्रीवर्धनकरांची आज रक्तदानाला आलेले. आणि मी सगळ्यांना आवाहन करतो की रक्तदान हे सगळ्यांनी केलं पाहिजे. या ठिकाणी स्टाफ वर्ग पाहतोय, श्रीवर्धनचं नर्सिंग स्टाफ सुद्धा पाहतोय आणि त्यामध्ये आमची अंजुताई सुद्धा आहे. सर्व सिनियर डॉक्टर्स, सिनियर नर्स या ठिकाणी आपण पाहतोय. स्टाफ वर्ग या ठिकाणी सर्व रक्तदाते आहेत त्यांचा फॉर्म या ठिकाणी भरतायत. शिरीष दादा सुद्धा आहेत आणि श्रीवर्धनचे नामांकित वकील ॲडव्होकेट मनीष दादा लाड सुद्धा या ठिकाणी रक्तदानासाठी उपस्थित आपण पाहतोय. विराज श्रीवर्धनकर सुद्धा आहेत. सर्व श्रीवर्धनकर आज तुम्हाला पाहायला मिळते. तालुक्यातून सर्व हे रक्तदाते आज आपल्याला पाहायला मिळते. पहिली ही पिशवी आपल्याला पाहायला मिळते. ही 300 ग्रॅमची असते ना, 350 ग्रॅमची असते. आणि पहिलं रक्तदान जे केलेलं आहे ते आमचे शिवरुद्र अकॅडमीचे आणि जे मुलामुलींना कराटे मल्लखांब शिकवतात ते आमचे शैलेश दादा ठाकूर. झालं रक्तदान. कसं वाटलं तुम्हाला? काय नाही. किती वेळा केलं रक्तदान? आजपर्यंत बरेच वेळा केलं. मोजलं नाही कधी. बघा याची मोजणी करता येत नाही असं ते म्हणतात की खरंच मोजणी केली नाही पाहिजे की किती वेळा आपण दुसऱ्याला हे रक्तदान करतोय. छान या ठिकाणी सरांचा हा वाढदिवस साजरा तर होतोय आणि विविध मान्यवर या ठिकाणी आपण पाहतोय की सरांना शुभेच्छा देण्यासाठी सगळे श्रीवर्धनकर, श्रीवर्धन तालुक्यातून आलेले सगळेजण आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपण आपला जीवन परिवारातर्फे लाख लाख सरांना शुभेच्छा देऊया. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे सर. या ठिकाणी सर्व डॉक्टर्स तर आहेत पण
आमचे मित्र ऋषिकेशजी रुद्रवार सर आहेत, या ठिकाणी श्रीवर्धनकर डॉक्टर्स आहेत आणि आमचे नाळे सर आणि नाळे मॅडम हे सुद्धा, हे सगळे डॉक्टर्स आज आपण पाहतोय. राजेंद्र सर तोडकर डॉक्टर सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय. आज संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यातून सिनियर डॉक्टर्स, ज्युनियर डॉक्टर्स, कारण का आज राष्ट्रीय डॉक्टर दिन आहे. या ठिकाणी सर्व नर्स वर्ग आहेत, ॲडव्होकेट सुद्धा आहेत. यांचं नाव मला माहित नाही, तुमचं नाव? सानिया गांधी. सानिया गांधी सुद्धा आज रक्तदानासाठी आलेली आहे. खरंच पुरुष वर्ग तर रक्तदान करतं, पण स्त्रियांमध्ये घबराट असते की रक्तदान केल्याने काही होईल का. पण श्रीवर्धनच्या महिला सुद्धा कुठे कमी नाही आहेत, त्या सुद्धा रक्तदानासाठी आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा या ठिकाणी सर्व सिनियर डॉक्टर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जे जुने डॉक्टर्स आहेत, ज्यांच्या ठिकाणी माझा जन्म झाला, असे VN जोशी सर काहीतरी या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत आणि सरांबद्दल म्हणजे आमच्या मधुकर ढवळे सरांबद्दल बोलणार आहेत. प्रथम डॉक्टर ढवळे यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. ते इथे श्रीवर्धनला येऊन 30 वर्ष झाली त्यांना. ते आल्यापासून हॉस्पिटलचे असे चढती कमान होत गेली. पहिले एकदम हे होतं, नंतर डॉक्टर तटकरेंनी पण सुधारणा केल्या खूप आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीवर्धनची खूप प्रगती झाली आणि खूप त्यांनी म्हणजे गायनाकमध्ये एकदम चांगलं काम केलं, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि त्यांना आयुष असंच यश सिंचितो. ते लेवल धरून सिव्हिल सर्जनच्या लेवलला गेलेले. तर एवढं बोलून मी त्यांना अभिषेचन करतो. धन्यवाद. खरंच अगदी कौतुकास्पद आहे, कारण का ढवळे सर आल्यानंतर आपण हॉस्पिटलची अवस्था पाहिली होती की जुनं हॉस्पिटल ज्यांना आठवलं असेल, जे जुने आहेत त्यांना आठवलं असेल, पण आज ही इमारत जी आपल्याला पाहायला मिळते सगळ्यांच्या सहकार्यातून तर आहेच, पण ढवळे सरांचे अथक प्रयत्न जे आपल्याला पाहायला मिळते. छान असं कौतुक आमचे सिनियर डॉक्टर्स VN जोशी सर यांनी केलेलं आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण सगळ्या डॉक्टर्सना पाहतोय. ज्येष्ठ पत्रकार विजयदादा गिरी असो, आमचे रुद्रवार सर असो, अमोल सर जोशी या ठिकाणी, आणि आपले मुकेश दादा श्रीवर्धनकर हे सुद्धा आहेत आणि आमचे नाळे मॅडम सुद्धा आहेत. हे सर्व आणि तोडकर डॉक्टर्स सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय. सर्व डॉक्टर्सना तर आपण भेटलोय. इथे आपल्याला समीर दादा सुद्धा दिसत आहेत, समीर दादा सातम सुद्धा आहेत आणि माळी समाजाचे जे अध्यक्ष आहेत आणि सर्व सामाजिक कार्य असो त्यांना सुद्धा रात्री अपरात्री कधी हाक मारा असे जे अध्यक्ष आहेत आणि जीवनेश्वर मंदिर ट्रस्टीचे सुद्धा अध्यक्ष ते आहेत, जे आमचे मित्र आहेत आनंदजी गुरव, हे रक्तदान करतायत. बघा दादा किती वेळ केलंय रक्तदान? 12 वेळा. 12 वेळा. 12 वेळा केलंय. कधी तुम्हाला असं काय वाटलंय का रक्तदान करताना? काहीच नाही, चांगलं वाटतं. काही घबराट वगैरे? काही नाही. बघा 12 वेळा त्यांनी रक्तदान केलेलं आहे. जे माळी समाज आणि आपल्या जीवनेश्वर मंदिर ट्रस्टीचे आणि आमचे मित्र आनंदजी गुरव आपण पाहतोय. सरांना तर शुभेच्छा देता येतच, पण आपण सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी शुभेच्छा दिल्या पाहिजे. दीपक दादा सुद्धा आहेत. झालं रक्तदान? झालं. कसं वाटतंय तुम्हाला? बरं वाटतंय. बघा बरं वाटतंय, कारण रक्तदान केल्याने काही वाटत नाही. 48 तासात हे पूर्व रक्त तयार होतं. इथे पांगारकर सुद्धा आहेत जे कोलमांडल्यातून आलेले आहेत आणि गोसावी सरांना शुभेच्छा देत आहेत. बघा आणि आपल्या श्रीवर्धनच्या म्हणजे सगळ्यांच्या लाडक्या असलेल्या आमच्या माने मॅडम सुद्धा या ठिकाणी रक्तदानासाठी उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. बघा रक्तदान करण्यासाठी सुद्धा आलेले आहेत आणि सरांना शुभेच्छा देण्यासाठी आज आपल्याला त्या पाहायला मिळतात. कोणतेही सामाजिक कार्य असो, कोणतेही कार्य असो, माने मॅडम या सर्वत्र आपल्याला श्रीवर्धन तालुक्यामध्ये पाहायला मिळतीलच. सरांना छान अशा शुभेच्छा माने मॅडम सुद्धा देत आहेत. बघा आणि एक भावा बहिणींचं नातं या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय. बघा सर्व सुखदुःखात ज्या सहभागी असतात त्या म्हणजे ढवळे मॅडम, सरांच्या पत्नी ढवळे मॅडम सुद्धा सरांना आज शुभेच्छा देताना आपल्याला पाहायला मिळतात. बघा छान आज सरांचं वाढदिवस आणि राष्ट्रीय डॉक्टर दिन हे औचित्य साधून शिवतेज मित्रमंडळाने हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. पुन्हा एकदा या सगळ्या उभयंतास या सगळ्यांना असंच ही जोडी आणि आमच्या या श्रीवर्धनकरांवर आणि जिल्ह्यावर प्रेम राहावं हीच इच्छा व्यक्त करतो
आणि खरंच ढवळे मॅडम सुद्धा त्यांना वेळोवेळी सहकार्य करत असतात. आम्हाला सुद्धा प्रेरणास्थान असलेले सर तर आहेत, पण आम्हाला प्रोत्साहन करणाऱ्या या ढवळे मॅडम सुद्धा आहेत. चला तर रक्तदान शिबिर या ठिकाणी चालू आहे, ते सुद्धा आपल्याला सर्वांना पाहता येईल. आणि या ठिकाणी सरांचा जो स्टाफ आपल्याला पाहायला मिळतोय बघा, मॅडम सुद्धा या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. सरांचं सिनियर स्टाफ या ठिकाणी आपण पाहतोय. मी मगाशीच आपल्याला सांगितलं की श्रीवर्धनच्या महिला कुठेही कमी नसतात. या ठिकाणी आमच्या राणी बोरकर सुद्धा ज्या आपल्याला पाहायला मिळतात बघा, रक्तदान करतायत. कितवं रक्तदान आहे? 5वं. बघा, श्रीवर्धनच्या महिला कुठेही कमी नसतात. कोणतंही सामाजिक कार्य असो, कोणतंही क्षेत्र असो, त्या ठिकाणी आपल्याला आमच्या रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धनच्या या महिला पाहायला मिळतात. आणि त्यांना आधारस्तंभ आहे ते म्हणजे आमच्या माने मॅडमचं. माने मॅडम त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन देत असतात. चला, राणी मॅडम सुद्धा आता रक्तदान करतायत. इकडे आपल्या श्रीवर्धनचे नामांकित ॲडव्होकेट यांनी सुद्धा रक्तदान केलेलं आहे. पुन्हा एकदा मनीष सर आपण पाहतोय त्यांना. आणि या ठिकाणी जे रक्तदाते आहेत त्यांना सर्टिफिकेट दिलं जातं, ते आपल्याला पाहायला मिळतंयच. फोटो सेशन तर चालू आहे, पण मी मगाशी सांगितलं जे पडद्याआडचं चित्र असतं, रात्री अपरात्री त्यांना हाक मारा, असे शिवतेज मित्रमंडळाचे आणि आमचे मित्र काशीनाथ गुरव त्यांच्याकडनं सुद्धा 2 शब्द आपण ऐकणार आहोत. कारण का सर्वजण म्हणतात की काशीनाथ दादा बोलत नाही पण कार्य करत असतात, असं हे व्यक्तिमत्व त्यांच्या तोंडून आपण 2 शब्द ऐकणार आहोत. आई समजाई चरणी नतमस्तक होतो. शिवाजी महाराजांचं नतमस्तक होऊन मी ब्लड कॅम्पचं आपण शिवतेज मित्रमंडळ ह्याच्याने ब्लड कॅम्पचं आयोजन केलं आहे. एक डॉक्टर डेच्या निमित्ताने आणि ढवळे सरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण ब्लड कॅम्पचे नियोजन केलं आहे. आपण 100 बॅगांच्या नियोजनचा विचार आहे. 100 बॅगा आपल्याला ब्लड डोनेट करण्याचा नियोजन आहे, आमचा माणूस आहे. माझ्या ग्रुपकडनं सर्व रक्तदात्यांना शुभेच्छा देतो. आणि श्रीवर्धनवासियांनी मला चांगला सहकार्य प्रत्येक ब्लड कॅम्पच्या वेळेला, प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेला मला चांगला सहकार्य केलेलं आहे श्रीवर्धनवासियांनी. तसंच तुम्ही सगळ्यांनी रक्तदान करायला यायला पाहिजे. रक्तदान करा, श्रेष्ठ दान. रक्तदान हा आपण मान केलाच पाहिजे. हा एक माझ्याकडनं तुम्हाला एक सगळ्यांना हे आहे. धन्यवाद. छान असं मार्गदर्शन आणि छान असं वक्तव्य त्यांनी केलं आहे की सर्वांना आव्हान सुद्धा काशीनाथ दादांनी केलेलं आहे. पडद्याआडचं एक व्यक्तिमत्व म्हणजे काशीनाथ दादा. आणि सर्व या ठिकाणी रक्तदाते तर पाहायला मिळतात, पण आपले समीर दादा सुद्धा आहेत बघा, समीर दादा सातम. आणि या ठिकाणी माझे जे मित्र आहेत रोशन बोरकर यांची कन्या बघा, या ठिकाणी यशवी ही सुद्धा रक्तदान करते. यशवी, तुझं वय किती आहे? 19. बघा, 19 वय आहे, पुण्यामध्ये शिकते. आज रक्तदानानिमित्ताने आणि डॉक्टर्स डे निमित्ताने आणि सरांच्या वाढदिवसा निमित्ताने शिवतेज मित्रमंडळातर्फे हे रक्तदान चालू आहे. आणि यशवी आज रक्तदान करते बघा. यशवी, रक्तदान करण्याच्या आधी तुला काही भीती वाटलेली का? नाही, ॲक्च्युली मला आधी पण करायचं होतं, पण माझ्या कॉलेजच्या लेक्चरमुळे ते झालं नाही, म्हणून मग आता परत करते. बघा, यशवीनी सांगितलं की मला याच्या आधी सुद्धा करायचं होतं, पण वय तिचं आता 19 आहे आणि पहिल्यांदाच आहे का? हो, फर्स्ट टाइम. बघा, फर्स्ट टाइम आहे. आणि सगळ्या महिलांना आणि सगळ्या पुरुषांना सुद्धा एक आव्हानात्मक ती करते, ती म्हणजे रक्तदान करा. कारण सुरुवातीला काही जणांना भीती वाटते, पण सरांनी मगाशीच आपल्याला सांगितलंय की काही भिण्याची आवश्यकता नसते. रक्त आपलं हे 48 तासानंतर पूर्ववत होतं. तुमचं नाव काय मॅडम? स्नेहा माने. मी आपल्या हॉस्पिटलमध्येच आहे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी. अरे बघा, आज ब्लड डोनेट करण्यासाठी आलेले आहेत. ते या उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुद्धा कार्यरत आहेत. हे सगळे श्रीवर्धनकर आपल्याला पाहायला मिळतात. आता थोड्या वेळातच आपल्याला या ठिकाणी रश पाहायला मिळेल. भरपूर रक्तदाते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. अंजुताई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बघा, छान. तिने सुद्धा बऱ्याच वेळा रक्तदान केलेलं आहे. या ठिकाणी श्रीवर्धनच्या ॲडव्होकेट ज्या आहेत गांधी, त्या सुद्धा रक्तदान करतायत बघा. छान असं हे रक्तदान शिबिर आपल्याला श्रीवर्धनचं आज राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्तानं पाहायला मिळत आहे. पांगारकर सुद्धा आहेत, यांनी सुद्धा रक्तदान केलेलं आहे. विराज आहेत, विराज श्रीवर्धनकर. आणि सुमितजी आहेत.
जे MSCB मध्ये कार्यरत आहेत. इकडे यशवीचे बाबा म्हणजे आमचे मित्र क्लासमेट आहेत माझे, रोशन बोरकर, हे सुद्धा रक्तदान करत आहेत. आपण गोसावी सरांकडे जाऊया. आणि गेल्या वर्षी सुद्धा छान असं मार्गदर्शन केलं होतं. अलिबाग जिल्हा रुग्णालयाचे ते सर्व आहेत. आणि की नव्या शतकाचा नवा नारा, वाढदिवसाला रक्तदान करा. छान असं बघा, थोडक्यात त्यांनी सांगितलं आहे की नव्या दिवसाचा नवा नारा आणि नव्या शतकाचा, बघा त्यांनी सांगितलं आहे की नव्या शतकाचा नवा नारा आणि या दिवशी रक्तदान करा. सर, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय की छान नारा दिलेला आहे, पण सगळ्यांना एक आव्हानात्मक, जे घाबरतात रक्तदान करण्यासाठी अजून सुद्धा, त्यांना काय तुम्ही सांगाल? घाबरण्यासाठी अशी कुठली गोष्ट नाही आहे ती. ॲक्च्युली कसं आहे, एक अभिमानाची गोष्ट आहे. सीमेवर जाऊन प्रत्येकाला काही लढता येत नाही, पण देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. पण त्या समान म्हणजे देशसेवेसारखं जे समान कार्य आहे, ते समाजासाठी आपण रक्तदान करून निश्चित समाजाचं जे हित आहे आणि आपल्याला समाजासाठी काहीतरी केलं आहे याची भावना प्रत्येकाच्या मनात येईल. तर असं हे सत्कार्य सर्वांनी करावं असं मी सर्वांना आवाहन करतो. आणि रक्तदान केल्याने आपलं हे रक्त पुरवत किती वेळात होतं सर? रक्त आपण दान केल्यानंतर आपल्या शरीरातून रक्त कमी होत नाही. एक चुकीची संकल्पना आहे की आपण रक्तदान केलं की लगेच ते 2 दिवसात 3 दिवसात आपल्या शरीरामध्ये परत येतं. नवे तर जे आपल्या शरीरात अतिरिक्त रक्तसाठा असतो तोच आपण दान करत असतो. त्याच्यामुळे दान केल्यामुळे आपल्या शरीराला कुठल्याही प्रकारचा कमी किंवा कमजोरी येत नाही आणि आपल्या शरीराचं रक्त काही कमी होत नाही. कुणाचा तरी जीव वाचू शकतो ना सर? नक्कीच. खरंच छान असं बघा मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे सरांनी आपल्याला, की कोणाचा तरी जीव वाचू शकतो आणि रक्तदान करताना कोणी घाबरायचं नाही. फायदेच आहेत आपले. ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि सर्व जिल्ह्याचे जे प्रेरणास्थान आहेत आमचे डॉक्टर श्री मधुकर सर ढवळे, ज्यांनी श्रीवर्धन गावाची कायापालट जी केलेली आहे, आज जी उपजिल्हा रुग्णालय आपण पाहतोय, त्यांचं रुग्णालय आपण पाहतोय, आणि सर्वांचे म्हणजेच रात्री अपरात्री ते कधीही धावून येतात असे आमचे. आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन त्यांच्याकडनं आपण 2 शब्द ऐकणार आहोत. सर, काय सांगाल आज ही जी कायापालट आणि खेडोपाडी आज देव माणूस एक आधारस्तंभ म्हणून तुमच्याकडे बघताय? आज जे डॉक्टर्स डे आणि माझा जो वाढदिवस आहे त्यानिमित्ताने शिवतेज मित्रमंडळ यांच्या वतीने जो रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे अध्यक्ष व त्यांचे सहकारी त्यांचा अत्यंत मी आभारी आहे. तसेच इतर जी काही मित्रमंडळी आलेली आहेत, डॉक्टर मंडळी आलेली आहेत, पत्रकार मंडळी आलेली आहेत, माझा उपजिल्हा रुग्णालयातला स्टाफ आहे, अलिबागचे डॉक्टर गोसावी सर आणि त्यांची टीम इथं आलेली आहे. सर्वांनी जे या वाढदिवसाचं निमित्त साधून जो आज काही उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभारी आहे. व असेच हे जे प्रेम आहे, माणुसकी आहे, हे असेच भविष्यात जिवंत राहो व असंच मी आणि माझे मित्र आणि मी स्वतः असेच आम्ही एकमेकावर प्रेम करू अशीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आमचं हे जे प्रेम आहे असंच जन्मोजन्मी राहो हीच मी ईश्वरचरणी आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी आज ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद सर. बघा, 1 लाख मोलाचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे की जन्मोजन्मी आमची ही मैत्री टिकून राहावी आणि असंच माझ्या हातून हे कार्य घडावं. खरंच एक देव माणूस काय असतो ते आपल्याला प्रत्ययास येत आहे ढवळे सरांच्या रूपाने, जे आपल्याला छान असं मार्गदर्शक आहेत ते, आणि सगळ्यांना जे आधारस्तंभ म्हणून. आणि खेडोपाडी कुठेही जा तुम्ही सरांचं हे नाव घेतात देव माणूस म्हणून, असं आमचं प्रेरणास्थान. अजून एक सांगायचं म्हणजे आमचे जे मित्र आहेत मंडे आगरकर, हे सुद्धा सरांना आज शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आणि रक्तदान करण्यासाठी आपण पाहतोय. सर्व रक्तदाते आणि या ठिकाणी श्रीवर्धनकरांची ही गर्दी आज आपल्याला पाहायला मिळतेच. संतोषदादा पेटकर यांना पाहिलं आणि आता राजूदादा सुद्धा आहेत या ठिकाणी. आमचे मित्र बबलू म्हणजेच सुशांतजी गुरव सुद्धा आहेत. फोटो सेशन तर यांचं चालू आहे, पण ज्यांनी रक्तदान केलेलं आहे त्यांना एक सर्टिफिकेट दिलं जातं, प्रमाणपत्र दिलं जातं, ते पाहायला मिळतं आहे. स्नेहा सोमनाथ माने बघा या जिल्हा रुग्णालयाच्या अधिकारी आहेत.
ते आपल्याला पाहायला मिळत आहे. सरांकडनं त्यांना एक गुलाबाचं फूल आणि हे प्रमाणपत्र देताना पाहायला मिळतातच आपल्याला. हां, माने मॅडमना सुद्धा काही बोलायचं आहे. हां, रक्तदान करण्यासाठी कुठला विशेष दिवस तर नसायला पाहिजे. रक्तदान करणे तर चांगलंच आहे, पण मी आज हा दिवसाची निवड केली कारण की आज डॉक्टर्स डे आहे आणि विशेषतः सरांचा बर्थडे आहे. तर सरांच्या प्रती प्रेम दर्शवण्याचा मला एक मौका मिळाला, तर मी म्हणून त्या दिवसाचं सार्थ करण्यासाठी मी आलेली आहे आणि सरांसाठी मी रक्तदान केलेलं आहे. धन्यवाद. बघा, छान. बघा की रक्तदान तर कोणताही काळ नसतो, वेळ नसतो, कुठलाही दिवस नसतो असं माने मॅडमनी छान वक्तव्य केलं आहे. पण सरांवरचं प्रेम बघा, लहान मुलांपासून वयोवृद्ध सरांवर सगळेजण प्रेम करत असतात आणि छान ते औचित्य साधून माने मॅडमनी सुद्धा रक्तदान केलेलं आहे. खरंच सरांवरचं हे भरभरून प्रेम आणि सरांनी दिलेला सगळ्यांना आधार जो आपल्याला या रक्तदानाच्या शिबिरानिमित्ताने पाहायला तर मिळत आहे. आमचे दिनेशजी जाधव जे या ठिकाणी उद्योजक आहेत ते सुद्धा रक्तदान करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला रुग्णालयात पाहायला मिळतात. भरपूर रक्तदाते आज आपल्याला पाहायला मिळतातच. आणि आमचे या ठिकाणी श्रीवर्धनचे शादाब दादा सुद्धा आहेत, शादाब दादा पटेल सुद्धा आहेत, ते सुद्धा रक्तदान करण्यासाठी आलेले आहेत. आणि यांचं नाव मतीन ना, मतीन मौलाना, आणि हे सुद्धा आहेत फौजान सर आहेत आणि अरफाज आणि कतारवरून आलेत. बघा, किती महिन्याची सुट्टी आहे? सुट्टी संपली, आता एकच दिवस बाकी आहे. दिवस आहे बाकी. बघा, आज एकच दिवस बाकी आहे पण छान रक्तदान करण्यासाठी आलेले कतारवरून आलेत. आणि आमचे मित्र जुनेद दादा सुद्धा आहेत, जुनेद दादा दुस्ते सुद्धा आज आपल्याला पाहायला मिळतात. छान रक्तदान करण्यासाठी आज संपूर्ण श्रीवर्धन गाव आज आपल्याला पाहायला मिळेलच. आणि पप्पू श्रीवर्धनकर सुद्धा आहेत, बघा रक्तदान करतायत. इकडे संकेत पवार सुद्धा दिसतात, बघा संतोष दादांनी रक्तदान केलेलं वाटतंय. रक्तदान झालंय आणि त्यांचेच बंधू राजू दादा सुद्धा आहेत या ठिकाणी रक्तदान करतायत. इकडे सुद्धा आपले सगळे श्रीवर्धनकर पाहायला मिळतात. ठाणगे बंधू आहेत. काय नाव तुझं? मानस भगत आहेत. बघा, मानस भगत सुद्धा आहेत, रक्तदान करतायत. जुनेद दादांना आपण वेळोवेळी पाहतच असतो. आणि माझे मित्र गणेशजी कुडगावकर सुद्धा आज रक्तदानासाठी आलेले आहेत. गणेशजी, किती वेळा रक्तदान केलंय? तिसरी वेळ आहे. तिसरी वेळ आहे. 30 वेळा. बघा, माझ्या ऐकण्यात थोडंसं हे झालं तर 3 वेळा आलं होतं, पण 30 वेळा त्यांनी रक्तदान केलेलं आहे. बघा, आणि बघा 30 वेळा रक्तदान केले पण यांची बॉडी बघा काही कमी झालेली आहेत का? नाही. काही दुष्परिणाम नसतात की रक्तदान केल्याने. 30 वेळा त्यांनी रक्तदान केलेलं आहे असे आमचे गणेशजी कुडगावकर. खरंच फायदे असतात. आपलं फिल्टरेशन पण होतं रक्ताचं रक्तदान केल्याने. श्रीवर्धनच्या महिला वर्गातून रक्तदान होत आहे, पुरुष वर्गातून रक्तदान होत आहे. या ठिकाणी सिनियर डॉक्टर्स, सिनियर नर्स आणि सगळे कर्मचारी आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी श्रीवर्धनकर पुन्हा एकदा आपण पाहतोय. आमचे प्रकाशदादा रिकामे सुद्धा या ठिकाणी रक्तदानासाठी आलेले पाहायला मिळतात आपल्याला. केलं रक्तदान? हो, झाला रक्तदान झालं. कसं वाटतंय तुम्हाला? एकदम मस्त. किती वेळा रक्तदान केलंय? 7-8 वेळी केलं असेल. 7-8 वेळा केलंय. बघा, त्यांनी सुद्धा मोजणी केलेली नाहीये. दान करताना ही मोजणी करायची नसते. खरंच रक्तदान. या ठिकाणी आमचे मित्र प्रफुल्लजी सुद्धा आहेत. झालं रक्तदान? करायचं आहे. स्वतः रेडी आहेत बॅग घेऊन. आमचे जे सिनियर डॉक्टर्स आहेत, ऑर्थोपेडिक तज्ज्ञ आहेत, प्रफुल्ल सर सुद्धा आहेत, ज्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन सुद्धा झालेलं आहे. ते स्वतः सुद्धा रक्तदान करणार आहेत. बघा, या ठिकाणी फॉर्म घेऊन उभे आहेत. बघा, खरंच श्रीवर्धनकरांची ही शिस्त आपल्याला पाहायला मिळते. सर्व श्रीवर्धनकर पाहतोय आपण, पण आमचे मित्र या ठिकाणी अभिजितजी सायगावकर सुद्धा आज रक्तदाना निमित्ताने पाहायला मिळतातच. आपण सुद्धा या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. आपण सुद्धा रक्तदान करत असाल आणि रक्तदान केल्याने कोणकोणते फायदे होतात ते सुद्धा आपल्या या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. मगाशीच सगळ्यांनी म्हणजेच अंजू मॅडम होत्या, त्यांनी सुद्धा रक्तदान केलेलं आहे. इथे फॉर्म घेऊन आपल्याला पाहायला मिळतात. बघा, महिला वर्गातून सुद्धा आमच्या श्रीवर्धनच्या महिला कुठेही कमी नाहीत. काय नाव तुमचं? निविशा जैन.
निविशा जैन. निविशा जैन आहे. आणि तुमचं नाव? सिमरन जैन. सिमरन जैन. दोघी बहिणी आहेत का? नाही. बघा छान. रक्तदान पहिल्यांदाच करणार आहात? पहिल्यांदाच करणार आहात. काय कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. पहिल्यांदा आहे, बघू आता. पहिल्यांदा आहे, बघू आता. बघा छान. म्हणजे आमचे भरतदादा आहेत, त्यांचे चिरंजीव सुद्धा या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी आलेले आहेत. इकडे सुद्धा महिला वर्गांची ही लाईन बघा पाहायला मिळते, फॉर्म घेऊन बघा. आणि मार्कंडे मॅडम सुद्धा आहेत, आमच्या भगत मॅडम आहेत आणि प्रिया मॅडम सुद्धा आहेत. बघा प्रिया मॅडम सुद्धा रक्तदान पहिल्यांदाच करताय का? हो, पहिल्यांदा. केलंय याच्या आधी. बघा मार्कंडे मॅडम म्हणतायत की केलंय याच्या आधी. छान. कसं वाटतंय तुम्ही? खूप छान वाटतंय. आमच्या सरांचा बर्थडे आहे म्हणून आम्ही त्यानिमित्ताने आलोय. बघा सरांचं औचित्य, बर्थडेचं औचित्य साधून हे रक्तदान करतायत. आणि छान. खरंच सरांवर प्रेम करणारं आपलं श्रीवर्धनच नव्हे तर अख्खं रायगड जिल्हा या आपल्या ढवळे सरांवर प्रेम करत असतं. श्रीवर्धनकर पप्पू दिसतंय. झालं रक्तदान? हो झालं. रक्तदान झालेलं आहे. आणि शिवतेज मित्रमंडळाचे जे सदस्य आहेत सुमितजी गुरव हे सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरून घेत आहेत, जे आपल्याला पाहायला मिळत आहेतच. या ठिकाणी आपण पुन्हा एकदा जातोय ते म्हणजे जी गर्दी आपल्याला पाहायला मिळते, महिला वर्ग असो पुरुष वर्ग असो सर्वजण या ठिकाणी रक्तदान करतायत. आणि आज जीवन पण आज मी सुद्धा रक्तदान करणार आहे. खरंच गोसावी सरांनी सांगितलं आज जीवन, पण मी सुद्धा जवळजवळ नाही म्हटलं तर माझी ही वेळ असेल ती म्हणजे 18-19वी वेळ असेल. आणि या ठिकाणी प्रफुल्लला तर पाहिलंय, पण शंकरदादा वाणी सुद्धा आहेत. झालं रक्तदान? हो झालं. येस. केलंय. कसं वाटतंय? मस्त मस्त वाटतंय. बघा शंकरदादा वाणींनी सुद्धा रक्तदान केलेलं आहे. चला तर आपण सुद्धा आता रक्तदान करणार आहोत. चला मला सुद्धा आता फॉर्म भरता येईल. या ठिकाणी जैन परिवार तर पाहिलं आपण. तुम्ही सुद्धा, तुमचं नाव काय? सेजल जैन. सेजल जैन. या सुद्धा जैनच आहेत आणि सिस्टर आहेत, कजिन सिस्टर आहेत त्या. चला आपण सुद्धा आता फॉर्म भरूया. या ठिकाणी फॉर्म सुमित भरतोय बघा. चला माझा सुद्धा फॉर्म भरून घे. चला आपण सुद्धा फॉर्म भरलेला आहे. हे बघा माझं नाव या ठिकाणी दिसतंय. आणि आपण तिथे उपजिल्हा रुग्णालयाचे जे स्टाफ आहे या ठिकाणी जाणार आहोत. हा फॉर्म आपण भरलेला आहे. इथे लाईन लागलेली आहे. छान. हे सुद्धा उपजिल्हा रुग्णालयाचे जे कर्मचारी आहेत ते सर्वत्र जात असतात. आपण सुद्धा यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्याला सुद्धा कोणतंही रक्तदान शिबिर ठेवायचं असेल, कुठेही ठेवायचं असेल तर यांना जरूर कॉन्टॅक्ट करा. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 8668423865. बघा यांनी सांगितलेलं आहे. नंबर सेव्ह करून ठेवा आणि जरूर आपण कोणत्याही गावी असा, कुठेही असा तर शिबिरासाठी जरूर त्यांना बोलू शकता. श्रीवर्धनचे कर्मचारी, या हॉस्पिटलचे सगळे कर्मचारी सुद्धा रक्तदान करतात आणि सरांवरचं भरभरून प्रेम सुद्धा या ठिकाणी आपल्याला व्यक्त करताना पाहायला मिळतात. इथे आपल्याला या हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक्स जे आहेत सिनियर डॉक्टर्स प्रफुल्ल सर सुद्धा पाहायला मिळतात. प्रफुल्ल सर या ठिकाणी रक्तदान करतायत. सर कसं वाटतं आपल्याला? बस माझं नेहमीच आहे हे. नेहमीच आहे. हो. बघा त्यांची फील्डच ती आहे आणि नेहमीचीच आहे. आणि तुम्ही बराच वेळा केला असेल ना रक्तदान? हो. मला तर वाटते प्रत्येकाने रक्तदान करायला पाहिजे. प्रत्येकाने करायला यस पाहिजे. यस यस. आणि रक्तदानामुळे काही वाईट दुष्परिणाम वगैरे होतात का? काही नाही होत. हे जे आहे ना, जे आपलं जुनं ब्लड राहतं ते आपल्याला बाहेर निघतंय आणि नवीन ब्लड Circulate आपलं होतं. नवीन बनतंय. त्याच्यामुळे वर्षाला एकदा जर ब्लड डोनेट केलं तर चांगलं राहतं. बघा छान अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी केलेली आहे. ते स्वतः रक्तदान करतायत आणि त्यांनी सांगितलं माझी फील्डच ही आहे, त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळा रक्तदान केलेलं आहे आणि आपलं जे जुनं रक्त आहे ते बाहेर पडतं आणि फिल्टरेशन होऊन नवीन रक्त तयार होतं. रक्तदान केल्याने भरपूर काही फायदा आहे, पण सांगतो की मानवता हा धर्म राखून कोणाचा तरी जीव वाचावा हाच हेतू आणि त्याच हेतूने हे रक्तदान करायला पाहिजे. या ठिकाणी आमचे मित्र अभिजितजी सायगावकर सुद्धा या ठिकाणी बघा आता रक्तदान करणार आहेत. सर्व श्रीवर्धनकर आपण पाहतोय. महिला वर्गातून मार्कंडे मॅडमनी सुद्धा रक्तदान याच्या आधी केलं होतं, आत्ता पण आलेत. आमचे मित्र अमरजी वाणी सुद्धा या ठिकाणी रक्तदानासाठी उपस्थित पाहायला मिळतात. चला आता आपण सुद्धा रक्तदान करणार आहोत.
चला, या ठिकाणी कर्मचारी वर्गांकडे आपला फॉर्म गेलेला आहे आणि ते आपल्याला काही प्रश्न विचारतायत. काही 3 महिन्यापूर्वी रक्तदान केलं असेल, 3 महिने लागतात ना? हां, 3 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर करू शकतो आपण, म्हणजे 3 महिन्याच्या आत करायचं नाही आहे. आपला फॉर्म यांनी सुद्धा या ठिकाणी फिलअप केलेला आहे, भरलेला आहे आणि ही बॅग्स आपल्याला देणार आहेत. चला तर आपण सुद्धा आता रक्तदान करूया. आमचे पळदे दादा सुद्धा आहेत या ठिकाणी, रक्तदान करण्यासाठी आलेले आहेत. काही फॉर्मॅलिटीज असतात, म्हणजे तुम्हाला कावीळ झालेली नसावी, काही आजार या 3-4 महिन्यात नसावा आणि त्याच्यानंतरच तुम्ही रक्तदान करू शकता. चला, आता आपल्याला ही बॅग देत आहेत, ही आपण बॅग घेऊन जाणार आहोत आणि फॉर्म त्यांच्याकडेच राहील. चला, ही बॅग आपल्याला दिलेली आहे. चला, कुठली खॉट भेटते बघूया. पण इथे कुणाल दादा सुद्धा आहेत, कुणाल दादा आहेत. सगळेजण रक्तदान करतायत. मगाशीच मी सांगितलं, या कझिन्स ज्या आहेत जैन, त्या पहिल्यांदाच रक्तदान करतायत बघा. खरंच घाबरण्याची आवश्यकता नसते, कारण कधीतरी आपल्याला रक्तदान करायचं आहे. पहिली वेळ ही कधीतरी असते आपली, आणि ती पहिली वेळ ह्यांची आत्ता आहे जी आपल्याला पाहायला मिळते. आणि आमच्या सर्वांना मित्रपरिवारांमध्ये प्रेरणा देणारे बंड्यादादा आगरकर हे सुद्धा आहेत बघा. बंड्यादादा सुद्धा सगळ्यांना मित्रपरिवारांना हे प्रोत्साहन देत असतात. अमरजी वाणी, मगाशीच सांगितलं आपल्याला, हे सगळे आपलं मित्रपरिवार श्रीवर्धनकर पाहायला मिळतात. या हॉस्पिटलचे कर्मचारी ढवळे सर सुद्धा आहेत, यांचं सुद्धा नाव ढवळे सरनेम आहे, ढवळे सर आहेत हे. आणि पुन्हा एकदा आपण या रक्तदात्यांकडे जातोय. चला, आपल्याला कदाचित ही खॉट मिळणार आहे. झालं रक्तदान? चला, यांचं रक्तदान झालेलं आहे. आपण ही खॉट पकडूया आता आणि या ठिकाणी आपण आता रक्तदान करणार आहोत. चला, आपण सुद्धा रक्तदानासाठी आता या खॉटवर बघा गोसावी सर आहेत, जे आपल्याकडनं रक्त काढून घेणार आहेत. लागलं की देतात पण असं का? खरंच रक्तदान माझं तर जवळजवळ 18-19 वेळा असेल हे. मी पण मोजणी केलेली नाही आहे, पण रक्तदान करणं फार आवश्यक आहे. जवळजवळ 4 ते 6 महिन्यापूर्वी मी केलं होतं या ठिकाणीच रक्तदान. सोडा बघा इकडं, हळूहळू. छान, आपण सुद्धा या ठिकाणी आता सिरीन म्हणजे सुई लावलेली आहे आणि रक्तदान करतोय. भरपूर श्रीवर्धनकर आज आपल्याला पाहायला मिळत आहेत आज रक्तदान करताना, की हे रक्तदान केल्यानंतर कुणाचा तरी जीव हे वाचू शकतं याच उद्देशाने. आणि दान करताना मगाशीच सांगितलं की मोजणी करायची नाही. दान करताना रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. मी 4थीच्या शाळेपासून शिकत आलेलो आहे, पण मी कॉलेजला होतो त्यावेळेस पनवेलचे रानडे डॉक्टर्स हे लेक्चरर होते आणि त्यांचे म्हणजे जवळजवळ त्यांनी जवळजवळ 80-90 वेळा 100 वेळा ते सांगत होते की मी रक्तदान केलं होतं. पण त्यांची प्रेरणा घेऊन मी सुद्धा त्यावेळेपासून रक्तदान करतोय आणि कधी वेळ आली का मी रक्तदान करण्यासाठी येतो. पण मीच नाही तर आमचे श्रीवर्धनकर हे तुम्हाला सगळेजण पाहायला मिळतात. आणि खास करून मी महिला वर्गांचं कौतुक करतो आणि मुलींचं सुद्धा कौतुक करतो की या ठिकाणी सगळ्या महिला मुली आणि त्या ठिकाणी आलेले सगळे कर्मचारी असो या हॉस्पिटलचे आणि आमच्या ढवळे सरांवर प्रेम करणारं सगळं श्रीवर्धन असो, जिल्हास्तरीय सगळेजण असो, हे ढवळे सरांवर आतोनात प्रेम करतात. कारण का ते कधीही त्यांना हाक मारो ते उभे असतात. असे आमचे प्रेरणास्थान ढवळे सर आणि हे सगळे श्रीवर्धनकर आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. आपलं आता जवळजवळ 350 ml रक्त या ठिकाणी काढून घेतलं जाईल आणि माझं रक्ताचा गट आहे O पॉझिटिव्ह आहे. त्याच्यामुळे कुठेही पेढीमध्ये गेल्यानंतर हे रक्तदान माझ्याकडनं करून घेतात, जे आपल्याला पाहायला मिळतं. इथे आमच्या कुंभारा इथले आणि आमचे मित्र सुरेशदादा सुद्धा आहेत. सुरेशदादा आहेत. सर्वजण श्रीवर्धनकर पाहायला तर मिळत आहेत. आणि या ठिकाणी अमर वाणीसुद्धा बघा उभे आहेत पिशवी घेऊन, म्हणजेच रक्ताची पिशवी घेऊन उभे आहेत की ते सुद्धा रक्तदान करणार आहेत आता.
चला आता थोड्या वेळात माझं सुद्धा आता या ठिकाणी रक्तदान होईल. चला आपण सुद्धा रक्तदान केलेलं आहे. आत्ताच माझं रक्तदान करून झालेलं आहे आणि माझ्या कॉटवर अमर सुद्धा आहे बघा. अमर रक्तदान करते आणि या ठिकाणी अण्णा सुद्धा दिसतात बघा. अण्णाजी आहेत. अण्णा किती वेळा रक्तदान केलं आहे? चौथा वेळ आहे बघा. अण्णा सुद्धा रक्तदान करण्यासाठी या ठिकाणी सर्व श्रीवर्धनकर पाहायला मिळत आहेत आपल्याला. आपल्या श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे जे सिनियर निरीक्षक आहेत उत्तम सर रिकामे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. सरांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी सिनियर पोलीस ठाण्याचे जे निरीक्षक आहेत रिकामे सर हे सुद्धा आपण यांना पाहतोय. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्यांनी सुद्धा अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने छान असं मार्गदर्शन आपणा सर्वांना केलं होतं, ते सुद्धा आपण ऐकलं. आणि शिवतेज मित्रमंडळाचे जे आमचे अध्यक्ष आहेत काशीनाथजी गुरव हे सुद्धा सरांचं स्वागत करतायत या ठिकाणी. छान असं स्वागत या ठिकाणी आपल्याला पाहता आलं. निलेशजी सातनाथ हे सर्वजण आहेत आणि आमचे मित्र आणि पोलीस मित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आमच्या सर्वांचे लाडके अण्णा गॅरेजवाले सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय. या ठिकाणी भगत मॅडम सुद्धा आहेत आणि चोगले ज्यांनी मागच्या वर्षी सुद्धा रक्तदान केलं होतं ना आणि छान अशी मुलाखत सुद्धा दिली होती. झालं तुमचं रक्तदान? झालं आहे रक्तदान. इकडे महिला वर्ग आपण सर्वजण पाहतोय. प्रिया मॅडम सुद्धा आहेत. मार्कंडे मॅडम झालं रक्तदान? हो झालं. केलं. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. सगळ्यांना काय सांगाल? सगळ्यांनी रक्तदान केलंच पाहिजे. सगळ्यांनी रक्तदान केलंच पाहिजे बघा. सर्वर जास्त भर दिलेला आहे, केलंच पाहिजे. आणि या ठिकाणी आमचे मित्र उज्ज्वलजी केळसकर आहेत आणि आमच्या श्रीवर्धनचे ज्यांना मी प्रेरणास्थान मानतो माझं सुद्धा, ज्यांचं यूट्यूब बघून मी सुद्धा यूट्यूब चालू केलं आहे असं माय स्ट्रगलचे दर्पणजी सुद्धा या ठिकाणी रक्तदानासाठी आहेत. दर्पणजी काय सांगाल? आज रक्तदान शिबिर आहे. नाही काय नाही, आपल्या ढवळे डॉक्टरांच्या बड्डे निमित्त आहे. सो सगळेजण आलेत आणि शिवतेज मित्रमंडळाचे आभार की त्यांनी हे इनिशिएटिव्ह घेतलं आहे. कारण का रक्तदान सगळ्यांनी केलंच पाहिजे. जेवढं आपल्या बॉडीसाठी इम्पॉर्टंट आहे तेवढं दुसऱ्याच्या जीवासाठी सुद्धा. सो ऑल द बेस्ट सगळ्यांना. ऑल द बेस्ट दिलेला आहे सगळ्यांना. दर्पणजींनी सुद्धा छान असं सांगितलं आपल्याला की आज शिवतेज मित्रमंडळ आणि सरांच्या वाढदिवसानिमित्ताने हे औचित्य साधून या ठिकाणी रक्तदान शिबिर जे होतंय. आणि या ठिकाणी ढवळे सरांना तर पाहतोय पण आपले सिनियर जे निरीक्षक आहेत उत्तमजी रिकामे सर आहेत आणि रानवली गावचे सरपंच दादा मांडवकर सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय. सरांना काहीतरी सांगायचं आहे या रक्तदान शिबिरानिमित्ताने. सर्वप्रथम मी ढवळे सरांचा आज वाढदिवस आहे आणि एका मराठवाड्यामधून येऊन आपल्या या ग्रामीण भागामध्ये त्यांनी 30 ते 35 वर्ष रुग्णांची सेवा केलेली आहे. आणि आता सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा ते अर्ध्या रात्री कुठला एखादा अडचणीचा रुग्ण आला तर ते धावून येतात आणि त्यांची रुग्णसेवा आणि त्यांच्यावरचं प्रेम पाहून हे शिवतेज मित्रमंडळाने जे काय आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्याला एवढा उत्तुंग प्रतिसाद आहे. तर मंडळाला पण मी आभार व्यक्त करतो आणि सरांना परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्याला दीर्घायुष्य लाभावं असे परमेश्वराची प्रार्थना करतो. थँक्यू. धन्यवाद सर. सर्वांना शुभेच्छा तर दिल्या आहेत पण खास करून सरांना. आणि खरंच अंमली पदार्थ दिनानिमित्ताने आपण सरांचं मार्गदर्शन ऐकलं होतं. छान असं मार्गदर्शन होतं आणि सगळ्यांना शुभेच्छा. आपल्या श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे जे निरीक्षक आहेत उत्तम सर रिकामे यांनी केलेलं आहे. पुन्हा एकदा आपण उज्ज्वल जी केळसकर आमचे मित्र आहेत हे सुद्धा रक्तदान करतायत. उज्ज्वलजी किती वेळा रक्तदान केलंय? 10 वेळा तरी. 10 वेळा केलेलं आहे बघा. 10 वेळा रक्तदान केलेलं आहे आणि ते सुद्धा आता रक्तदान करतायत जे पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा आपण दर्पणजींकडे जातोय. दर्पणजी सुद्धा थैली घेऊन आहेत. थोड्या वेळातच ते सुद्धा रक्तदान करणार आहेत. चला आपण सुद्धा रक्तदान केलेलं आहे आणि सरांचं वाढदिवस पुन्हा एकदा आपला जीवन परिवारातर्फे लाख लाख शुभेच्छा देतोय सरांना. आणि खरंच यांचे आशीर्वाद हे आमच्या सर्वांवर सदैव राहावं श्रीवर्धनकरांवर. आणि सगळे जिल्ह्याचे जे लाडके आहेत ते आमचे ढवळे सर. आणि आज माझं सुद्धा भाग्य आहे की आज मी रक्तदान केलेलं आहे. रक्तदान तर करतो पण माझं भाग्य आहे की आमचे श्रीवर्धनकर सगळेजण आहेत आणि आमचे पोलीस ठाण्याचे जे निरीक्षक आहेत उत्तमजी रिकामे यांच्या हस्ते आणि सरांच्या हस्ते मी सुद्धा सर्टिफिकेट स्वीकारणार आहे.
आज माझा सोनियाचा दिन आहे की दोन सर जे आपल्याला लाभलेले आहेत आणि सगळे श्रीवर्धनकरांचं प्रेम आपल्या सर्वांवर आहे आणि असंच राहावं. आपण सुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा की आपण सुद्धा रक्तदान करता आणि रक्तदान केल्यामुळे काय काय फायदे होतात ते जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. छान असं आपलं सुद्धा या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्यात आलेलं होतं. कुटुंब कल्याण पद्धती कोपरा हे वाचतोय आणि खरंच एक कुटुंब आपण पाहतोय जे आई वडील आणि जी मुलगी आहे यांना प्रमाणपत्र देताना आपले ढवळे सर आणि रिकामे सर सुद्धा आपण पाहतोय. या सर्व कुटुंबांनी म्हणजेच राणी मॅडम आहे, रोशनजी बोरकर आहेत आणि यशवी यांनी बघा पहिल्यांदाच यशवीनी रक्तदान केलं आहे आणि तिला सुद्धा छान वाटतं आहे आणि त्यांना या ठिकाणी सर्टिफिकेट प्रमाणपत्र देताना आपले ढवळे सर आणि रिकामे सर सुद्धा आपण पाहतोय. आणि या ठिकाणी सरांना शुभेच्छा देण्यासाठी बघा सगळेजण आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या अविनाश दादा असो, मंगेश दादा असो, सर्व या श्रीवर्धन तालुक्यातून आलेले सगळे श्रीवर्धनकर आपण पाहतोय या ठिकाणी. छान, खरंच सर हे सगळ्यांचे आधारस्तंभ असं हे व्यक्तिमत्व आज आपल्याला पाहायला मिळतं आणि यांनी सुद्धा सरांच्या वाढदिवसानिमित्ताने केक आणलेला आहे जो पाहायला मिळतोय आपल्याला. आणि इथे सुद्धा बघा देव माणूस, बघा मगाशी सुद्धा आपल्याला केकवर पाहायला मिळालं होतं. खरंच देव माणूस आधारस्तंभ जे जिल्हा पातळीवरचं जे आधारस्तंभ आहे ते म्हणजे ढवळे सर. छान असा हा वाढदिवस केक कापून या सर्वांनी केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. सचिन दादा गुरव हे सुद्धा बघा छान सरांना सर्वजण शुभेच्छा देताना आणि केक भरवताना आपल्याला पाहायला मिळतात. छान असा हा प्रसंग आज राष्ट्रीय डॉक्टर दिन आणि शिवतेज मित्रमंडळ आणि श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय यांचं हे औचित्य या विद्यमानाने आपल्याला भव्य रक्तदान शिबिर आज पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आमचे मित्र अनिरुद्ध सुद्धा आहेत. बघा अनिरुद्ध कसं वाटतंय? याच्या आधी केलेलं आहे रक्तदान? खूप वेळ केलेला आहे. बघा अनिरुद्धांनी पण केलेलं आहे खूप वेळ. सर्वजण रक्तदान करतायत आपल्याला बघायला मिळतात. श्रीवर्धनचे सगळेजण रक्तदान करतायत. अविनाशजी भुसाणे सुद्धा आहेत आणि या ठिकाणी आमचे मित्र लखनजी सुद्धा आहेत. बघा लखनजी भाटकर. लखनजी किती वेळा रक्तदान केलं? ही आताची माझी 25वी वेळ आहे. किती वेळा? 25वी वेळ. 25 वेळा. बघा लखनजी आपल्याला हे असे दिसत आहेत पण बघा 25 वेळा त्यांनी रक्तदान केलेलं आहे. छान आपले मित्र आहेत श्रीवर्धन दांडा येथील ज्यांचं नाव आहे अजिकेश भाटकर ना. तुझं नाव अजिकेश, तुला लखन बोलतात. लखनजी म्हणून श्रीवर्धन मध्ये प्रसिद्ध आहेत जे पाहायला मिळतात. सर्वजण रक्तदान करतायत. लखनने सुद्धा या ठिकाणी बघा हातामध्ये हा चेंडू दिला जातो, मऊ असतो जो हळूहळू प्रेस करायचा असतो. लखनजी करतायत रक्तदान या ठिकाणी. यांना विचारूया तुमचं नाव काय? पंकज जागडे. पंकज जागडे. बघा पंकज जागडे. कसं वाटतंय रक्तदान झालं तुमचं? चालू आहे. चालू आहे. बघा चालू आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी आपले मित्र सुद्धा आहेत. झालं रक्तदान? हो केलं. कसं वाटतंय तुला? मस्त मस्त वाटतंय. बघा सगळ्यांच्या प्रतिक्रिया या आपल्याला येत आहेत. दर्पणजींनी सुद्धा रक्तदान केलेलं दिसतंय. झालं का? दर्पणजी किती वेळा रक्तदान केलंय? 9-10 वेळा. 9 ते 10 वेळा. म्हणजे मोजणी नाही केलं? मोजणी नाही केली. मोजणी नाही केले. दानाला मोजणी नसते. बघा खरंच त्यांनी रक्तदान केलं आणि सगळे कर्मचारी आपल्याला बघा छान या ठिकाणी हे आपलं कर्तव्य बजावताना आपल्या गोसावी सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. छान या ठिकाणी पुन्हा एकदा आपण फोटो सेशनकडे जातोय आणि आमचे सिनियर मित्र सुनील दादा सुद्धा आहेत. बघा सुनील दादा आपले सरांचे स्टाफच आहेत, कर्मचारी वर्ग आहेत. सरांना शुभेच्छा देताना आपण पाहतोय. अजून बरेच जण आपल्याला पाहायला मिळतील श्रीवर्धन तालुक्यातून रक्तदान करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. MSCBचे कर्मचारी सगळेजण आपण पाहतोय. सुमितजींना पाहिलं पण या ठिकाणी आमचे मित्र अमरदादा सुद्धा आहेत. आणि तुमचं नाव काय? प्रणित आहे. प्रणित आहे. आपलं नाव
अमोल आहे आणि महिला वर्गातून या ठिकाणी पुन्हा एकदा आपण जातोय. इकडे जाऊया. वहिनी, तुमचं नाव काय? रुही संकेत जागडे. बघा, रक्तदान करणार आहात? किती वेळा केले? पहिल्यांदाच करणार आहात. बघा, पहिल्यांदाच करणार आहेत. काही घाबरल्यासारखं वाटतंय? नाही, अजिबात नाहीये. बघा, चेहऱ्यावर स्मित हास्य आणि पहिल्यांदाच ते रक्तदान करणार आहेत. अमरजी, आपण किती वेळा केलं रक्तदान? 9-10 वेळा केले. 9 ते 10 वेळा केलेलं आहे. छान असं या ठिकाणी रक्तदान होत आहेत. सिनियर नर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं स्वागत आपल्या शिवतेज मित्रमंडळाचे अध्यक्ष काशीनाथ दादा गुरव सुद्धा करतायत. सर्वजण रक्तदान तर करतायत. सगळे श्रीवर्धनकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयदादा गिरी सुद्धा आहेत या ठिकाणी. अमरदादा रक्तदान करतायत. गोसावी सर आहेत. सर, रक्तदान तर चालू आहे, अजून सुद्धा रक्तदाते येणार आहेत. जवळजवळ किती आता ह्या रक्तदाते जे आलेत, किती झाले रक्तदान? आतापर्यंत आपलं 100 पर्यंत रक्तदान झालेलं आहे. भरपूर असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाला. लोक स्वतःहून इकडे येत आहेत आणि आपलं अमूल्य असं रक्तदान करत आहेत. त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आज आपल्याला 101 रक्तदान करायचं आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये टेक्निकल गोष्ट आहे की आपल्याला त्याला एक्सपायरी डेट असते. आपण जमा करायला काय 200-250 काशीनाथ गुरव साहेब आहेत, इथं विजयगिरी साहेब आहेत आणि बरेच इथं मंडळी आहेत. 200-250-300 तर सहज होतील, पण आपल्याला गरज किती आहे, 1 महिन्याला जेवढं लागेल तेवढंच आपण इथं ब्लड घेत आहोत. त्यामुळे आपण सध्या 101 वर आपण हे करणार आहोत रक्तदान. हां, छान असं. बघा, या ठिकाणी सांगितलंय की 100च्या आसपास झाले, पण 101. बघा, आता 101 रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करणार आहेत. जेवढी गरज आहे तेवढे करणार आहेत. आपल्याला भरपूर घेता येईल असं त्यांनी सांगितलंय, पण आज जी गरज आहे तीच गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि मगाशी ज्यांना आपण शोधत होतो ते म्हणजे आपले तोडकर डॉक्टर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. बघा, तोडकर सर आहेत. आमचे सगळे मित्र कंपनी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि खूप खूप आभार व्यक्त करतो, धन्यवाद बोलतो त्यांना, की म्हणजे आमचे शिवतेज मित्रमंडळाचे आणि जे पडद्याआड असलेलं व्यक्तिमत्व ते म्हणजे काशीनाथ दादा गुरव, विजयदादा भगत आहेत आणि आमचे ज्येष्ठ पत्रकार आणि आम्हाला सगळ्यांना सहकार्य करणारे विजयदादा गिरी आणि सगळे डॉक्टर वृंदांचं आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो, धन्यवाद मानतो त्यांना. आणि हे रक्तदान शिबिर जे चालू आहे जवळजवळ 100च्या आसपास व्हायला आलेलं आहे. 101 व रक्तदान या ठिकाणी केलं जाईल आणि तेवढंच या ठिकाणी या पिशव्या घेतल्या जातील. या ठिकाणी जागडे मॅडम ना, बघा जागडे मॅडम, कसं वाटतंय? मस्त मस्त वाटते. बघा, पहिल्यांदाच रक्तदान करतायत. छान. श्रीवर्धनचा महिला वर्ग सुद्धा कुठे कमी नसतो, ते आज आपल्याला या ठिकाणी प्रत्ययास आलेला आहे. भव्य असं रक्तदान शिबिर आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं की 101 बॅगाच या ठिकाणी घेतल्या जातील. जेवढी गरज आहे तेवढे रक्तदान या ठिकाणी केलं जाईल. आणि आज छान असं औचित्य आपल्याला पाहायला मिळालं, ते म्हणजे आमच्या सरांचं, जे आमचे प्रेरणास्थान, आधारस्तंभ असलेले डॉक्टर श्री मधुकर सर ढवळे यांचा आज वाढदिवस. आज राष्ट्रीय डॉक्टर्स दिन, त्यानिमित्ताने शिवतेज मित्रमंडळ आणि उपजिल्हा रुग्णालय यांनी भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं होतं. ते आज आपल्याला पाहायला मिळालं. आपल्याला हा व्हिडिओ बघून कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा. आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत. आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद.